तुमचा पहिला प्रश्न आहे, साप चावल्यानंतर कोणत्या झाडाचे पान गोड लागते? तुमचे ऑप्शन आहेत ए कडुनिंब, बी तुळशी, सी कारला, डी संत्रा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कडुनिंब. तुमचा दुसरा प्रश्न आहे, शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए थायरॉइड, ऑप्शन बी अधिवृक्क, ऑप्शन सी पिट्यूटरी, ऑप्शन डी यापैकी नाही. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए थायरॉइड. तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा पशुमेळा कुठे भरतो? तुमचे ऑप्शन आहेत ए सोनपूर, बी रायपूर, सी नवागाव, डी उदयपूर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सोनपूर. तुमचा चौथा प्रश्न आहे, काजूचे सर्वात जास्त उत्पादन कोणता देश करतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए आयव्हरी कोस्ट, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी श्रीलंका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए आयव्हरी कोस्ट. तुमचा पाचवा प्रश्न आहे, सलग 2 वेळा भारताचे राष्ट्रपती कोण बनले आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए झाकीर हुसेन, ऑप्शन बी व्ही गिरी, ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन डी सर्वपल्ली राधाकृष्णन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तुमचा 6वा प्रश्न आहे, भारतात इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केले? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मॅकॉले, ऑप्शन बी लॉर्ड कर्झन, ऑप्शन सी लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन डी पंडित जवाहरलाल नेहरू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मॅकॉले. तुमचा 7वा प्रश्न आहे, भगवान बुद्धांना ज्ञान कोठे मिळाले? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए वैशाली, ऑप्शन बी श्रावस्ती, ऑप्शन सी बोधगया, ऑप्शन डी सारनाथ. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बोधगया. तुमचा 8वा प्रश्न आहे, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 4 वर्ष, ऑप्शन बी 5 वर्ष, ऑप्शन सी 6 वर्ष, ऑप्शन डी 7 वर्ष. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 6 वर्ष. तुमचा 9वा प्रश्न आहे, महात्मा गांधीची हत्या कधी झाली? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 1945, ऑप्शन बी 1948, ऑप्शन सी 1950, ऑप्शन डी 1952. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1948. तुमचा 10वा प्रश्न आहे, केदारनाथ मंदिर उत्तराखंडच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए हरिद्वार, ऑप्शन बी टिहरी गढवाल, ऑप्शन सी रुद्रप्रयाग, ऑप्शन डी उत्तरकाशी. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.